नमस्कार, आपण पाहत आहात अभिजात मराठी. आज आपण घेऊन आलेलो आहोत परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक रिक्रुटमेंट 2025 याबद्दलची संपूर्ण माहिती, पदाची संख्या, पात्रता, पगार, परीक्षा पॅटर्न, अर्ज कसा करायचा, कोणते डॉक्युमेंट्स लागतात, सर्व महत्त्वाच्या तारखा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी अर्ज करताना होणाऱ्या कॉमन चुका आणि त्या कशा टाळायच्या हेही मित्रांनो सांगणार आहे. चला तर मग बघूयात, सुरुवात करूयात. या ठिकाणी मित्रांनो परभणी डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजेच PDCC बँक महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित सहकारी बँक आहे मित्रांनो. याची स्थापना 1917 साली झाली होती. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात एकूण 103 शाखा या बँकेच्या आहेत. यावर्षी बँकेने मिडल मॅनेजमेंट, ज्युनियर मॅनेजमेंट आणि सपोर्ट स्टाफ अशी मोठी भरती जाहीर केलेली आहे. यासाठी मित्रांनो इम्पॉर्टन्स डेट्स आहेत. ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू या ठिकाणी 25/11/2025 पासून सुरू झालेलं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2025 आहे. फी भरण्याची शेवटची तारीख ही मित्रांनो 10 डिसेंबर 2025 आहे. ऑनलाईन टेस्ट लवकरच या ठिकाणी जाहीर होणार आहेत. थोड्याच दिवसात इंटरव्ह्यू थोड्याच दिवसात जाहीर होणार आहेत. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं 157 पदे मित्रांनो या ठिकाणी जाहीर झालेले आहेत. पात्रता या ठिकाणी असणार आहे काही पदाची. चला तर आपण पोस्ट वाईजच पाहूयात कुठल्या कुठल्या पोस्ट या ठिकाणी भरणार आहेत. लॉ ऑफिसरची पोस्ट या ठिकाणी भरणार आहे मित्रांनो. याच्यात 2 जागा भरणार आहे. यासाठी पात्रता लागणार आहे LLB ला तुम्हाला 50% मार्क्स या ठिकाणी पाहिजेत. अनुभव किमान 2 वर्षाचा पाहिजे आणि तुमचं वय 21 ते 38 वर्ष तुम्हाला असलं पाहिजे. 21 ते 38 वयोमर्यादा यासाठी लागते. चला पाहूयात दुसऱ्यासाठी चार्टर्ड अकाउंट हे एक पद आहे. यासाठी 1 पद भरणार आहेत आणि त्यासाठी CA ही डिग्री तुमच्याकडे असली पाहिजे. तुमचं CA तुम्ही पास असलं पाहिजे. अनुभव तुम्हाला 2 वर्षाचा पाहिजे आणि 21 ते 38 अशी तुमची वयोमर्यादा असली पाहिजे. या वयामध्ये तुम्ही असला पाहिजे. IT ऑफिसर, बँकिंग ऑफिसर ग्रेड 1 हे पदे 4 पदे ह्याचे भरले जाणार आहेत मित्रांनो. IT ऑफिसरचे, बँकिंग ऑफिसर ग्रेड 1चे आणि त्याच्यासाठी तुमचं पात्रता पाहिजे तुम्हाला BE, BTech, CS, IT, इलेक्ट्रॉनिक्स किंवा MCA हे याच्यापैकी कुठलंही असेल तरी चालतं. फुल टाईम रेग्युलर हे पद आहे मित्रांनो. 2 वर्षाचा अनुभव तुमचा असला तर खूप उत्तम आहे आणि पाहिजेच मित्रांनो. या ठिकाणी तुमचं कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्षाची वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे. IT ऑफिसर, बँकिंग ऑफिसर ग्रेड 2चं एक पद आहे मित्रांनो. त्यासाठी 6 पदे भरली जाणार आहेत. IT ऑफिसर ग्रेड 2चं हे जे पद आहे त्याच्यासाठी BE, BTech, CS, IT, ETC किंवा MCA आणि अशा पद्धतीचं शिक्षण लागणार आहे. आणि या ठिकाणी IT ऑफिसरला जे ग्रेड 2 आहे त्याला मित्रांनो अनुभवाची आवश्यकता नाही मित्रांनो. वय त्याचं 21 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 38 असायला पाहिजे. आपण वयाबद्दल जे रिलेक्शन दिलेलं आहे ते सुद्धा यानंतर पाहूयात मित्रांनो. आणि पाहत राहा अभिजात मराठी. ही माहिती आपल्याला कशी वाटते याच्यासाठी कुठली जर आपल्याला काही क्वेश्चन असतील, आपले प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं या आपल्या ही जी माहिती ज्या गरजू लोक आहेत, जे गरजू उमेदवार आहेत त्यांच्याजवळ नक्की पोहोचवा, म्हणजेच शेअर करा. आणि आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अकाउंट बँकिंग ऑफिसर ग्रेड 2चं जे पद आहे, ग्रेड 2चे 2 पदे भरली जाणार अकाउंटंटची आणि त्याच्यासाठी शिक्षण तुमचं BCom लागणार आहे. तुम्हाला BComला 50% असायलाच पाहिजेत. 2 वर्षाचा अनुभव पाहिजे त्यासाठी आणि 21 कमीत कमी वय ते 38 जास्तीत जास्त वय तुमचं असायला पाहिजे. क्लर्क सपोर्ट स्टाफ 129 पदे मित्रांनो भरलेले आहेत. कोणत्याही शाखेचा ग्रॅज्युएट अशी याची पात्रता आहे. परंतु एक अट आहे, 50% पेक्षा मार्क तुम्हाला कमी नसायला पाहिजेत. ग्रॅज्युएशनला 50% हे मार्क तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही पाहिजेत. तुमचं BCA असेल, BSc CS असेल, इंजिनिअरिंग असेल तर तुम्हाला प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात येईल. कमीत कमी वय 21 असायला पाहिजे क्लर्कसाठी आणि जास्तीत जास्त 38 वय तुमचं असायला पाहिजे. स्टेनोग्राफर मित्रांनो, स्टेनोग्राफरचं 1 पद असं आहे. त्यासाठी स्टेनोग्राफर हा कोर्स तुम्हाला एक्झाम त्याची तुम्ही पास पाहिजेत आणि तुमच्या वयाची मर्यादा आहे 21 ते 38. यासाठी कुठलाही अनुभव या ठिकाणी नाही. सबस्टाफ पिऊनचं तर पिऊन जो आहे, ज्याला सेवक असं म्हटलं जातं मराठीमध्ये, ती 5 पदे भरली जातात आणि त्याच्यासाठी क्वालिफिकेशन तुमचं राहणार आहे 10वी पासचं आणि वयोमर्यादा जी आहे ती 21 पासून ते 38 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. ड्रायव्हरची 2 पदे भरली जाणार आहेत. 10वी पास
परमनंट ड्रायव्हर लायसन तुमच्याकडे पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं 10वी तुम्ही पास असलं पाहिजेत आणि 21 कमीत कमी वय ज्या उमेदवाराचं असेल आणि जास्तीत जास्त 38 अशा जे रेंजचे उमेदवार आहेत ते उमेदवार या ठिकाणी वयोमर्यादेची 8 या ठिकाणी आपण पाहिली ते उमेदवार या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. जो स्पेस स्केल आहे तो स्पेस स्केल या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. मिडल मॅनेजमेंटचा 450, 30, 640, 760, 50, 1000, 10, 60, 13, 10, 70, 1660 अशा पद्धतीचं जीएवर इथं मॅनेजमेंटचं पेमेंट आहे. बँकिंग ऑफिसरचं खूप तगडं पेमेंट या ठिकाणी दिसतंय. अशा पद्धतीचं पेमेंट या ठिकाणी आपण पाहूयात आणि त्यासाठी त्यानंतरचं जे आहे स्टाफ, पिऊन, ड्रायव्हर यांच्यासाठी स्पेस स्केल वेगळा आहे. खूप चांगलं पेमेंट या ठिकाणी पडेल. जवळपास पिऊनला या ठिकाणी कमीत कमी जवळ 30 ते 35 हजार पेमेंट, 32 हजारापर्यंत पेमेंट जाऊ शकतं. कारण खाली पेमेंट या ठिकाणी मी पूर्ण सांगतोयच पेमेंट लक्षात घ्या. मिडल मॅनेजमेंट जे आहे त्यांना 35,000 ते 39 हजारापर्यंत पेमेंट पडू शकतं. DA, HRA, PF अशा पद्धतीने ते जर ठेवलं तर. ज्युनियर मॅनेजमेंट आहेत त्यांना 23,000 ते 31 हजारापर्यंत पेमेंट पडू शकतं. क्लर्क जे आहेत त्यांना 18,000पर्यंत पेमेंट होऊ शकतं आणि स्टाफ जे सब स्टाफ आहे ज्याला पिऊन किंवा ड्रायव्हर, पिऊन अशा जे सर्व बांधव आहेत त्यांना 15,000पर्यंत या ठिकाणी पेमेंट होऊ शकतं. एक्झाम पॅटर्न मित्रांनो पाहूयात. मिडल मॅनेजमेंट बँकिंग ऑफिसर जो क्लास 1चा आहे त्याच्यासाठी काय असणार आहे, कसं असणारी परीक्षा पद्धत. IBPS परीक्षा घेणार आहे मित्रांनो तर त्याचं टोटल 150 क्वेश्चन, 200 मार्क्स आणि 2 हावर्समध्ये त्या ठिकाणी ही परीक्षा होणार आहे. सब्जेक्ट नॉलेज 100 मार्क्सचं विचारलं जाणार आहे. रिझनिंग 25 मार्क, इंग्लिश 25 मार्क आणि जनरल अवेअरनेस मित्रांनो 25 मार्काचा असेल. क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड 25 मार्काचा. परीक्षा फक्त इंग्लिशमध्ये असेल मित्रांनो. आणि ज्युनियर मॅनेजमेंट BO जो ग्रेड 2चा आहे ते क्लर्क लेवलची ही जी भरती आहे ज्युनियर मॅनेजमेंट त्याला 150 क्वेश्चन असणार आहे. 200 मार्काचा तो पेपर असणार आहे. सब्जेक्ट नॉलेज 100 मार्काचा असणार आहे. 25 रिझनिंग असणार आहे. इंग्लिश 25 मार्काची असणार आहे. जनरल अवेअरनेस 25 मार्काचा असणार आहे. आणि क्वांटिटिव्ह एक्झाम जी आहे ती 25 मार्काची असणार आहे. परीक्षा इंग्रजीमध्ये असणार आहे. चला पाहूयात सब स्टाफ, पिऊन, ड्रायव्हर टेस्ट याचं काय असणार आहे तर याच्याबद्दल 100 क्वेश्चन असतील 60 मिनिटामध्ये हे सांगायचं. इंग्लिश 30 मार्काचं असेल. न्यूमेरिकल ॲबिलिटी ज्याला अंकशास्त्रीय गणित म्हणतो ते 35 मार्काचं असेल आणि रिजनिंग 35 मार्काचं. एक परीक्षा इंग्लिशमध्ये असणार आहे. यासाठी अशी परीक्षा पद्धती आपण पाहिली. आता आपण पाहूयात डॉक्युमेंट रिक्वायर्ड काय पाहिजेत तर तुमच्याकडे फोटो पाहिजे आणि तो फोटो 4.5 सेंटीमीटर ते 3.5 सेंटीमीटरचा पाहिजे. सिग्नेचर ब्लॅक पेनने केलेली पाहिजे. फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे. लेफ्ट थंब इम्प्रेशन तुमचं थंबिंग इम्प्रेशन त्या ठिकाणी द्यायचं आहे. हँड रिटन डिक्लेरेशन तुम्हाला हाताने लिहून द्यायचं एक प्रपत्र की मी हा आहे माझ्या कुटुंबाची माहिती तुम्हाला लिहून द्यायची तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरात, ती हस्ताक्षरात लिहून द्यायची. आधार, पॅन, वोटर ID त्या ठिकाणी पाहिजे. तुमचा शैक्षणिक मार्कशीट पाहिजे आहे. 10वीचं मार्कशीट सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि डिग्रीचं मार्कशीट त्या ठिकाणी जी डिग्रीसाठी आपण ॲप्लिकेबल असाल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागल्यास त्या ठिकाणी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे आहे. भरपूर पदाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे या ठिकाणी. हाऊ टू अप्लाय तर अप्लाय कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. www.perphanidccbank.com म्हणजे .com वर जा आणि त्या ठिकाणी काय करायचं तर एका नवीन पेजवर आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी वेबसाईट टाकल्यानंतर अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे. नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. नाव, मोबाईल, ईमेल या ठिकाणी आपल्याला भरायचं आहे. फोटो सिग्नेचर करायची LTI हा आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि ॲप्लिकेशन भरून सेव्ह अँड नेक्स्ट क्लिक करा. PVO सबमिट त्या ठिकाणी हे ऑप्शन करा. नंतर तुमची जी फीस असेल ती फीस त्या ठिकाणी येईल. ही फीस 800 प्लस 18% GST अशी मिळून 944 रुपये होतात आणि नंतर ही फीस आपल्याला त्या ठिकाणी भरून त्याची प्रिंट घ्यायची. आणि नंतर काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं मी इम्पॉर्टंट इंस्ट्रक्शन सांगितलं होते ते महत्त्वाचे आहेत. एकच अर्ज करा. एकापेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी रिजेक्ट होणार आहेत. नाव मार्कशीट प्रमाणेच भरा. बघा काही उमेदवार नवीन असतात त्यांना कसा अर्ज करायचा हे माहीत
नसतो, तर 10वीच्या मार्कशीटप्रमाणेच त्या ठिकाणी अर्ज करायला पाहिजे. फोटो सिग्नेचर नीट दिसायला हवी. रेशन कार्ड, लर्निंग लायसन, ओळखपत्र म्हणून चालणार नाही. तर त्या ठिकाणी मित्रांनो, ओळखपत्र रेशन आणि लर्निंग लायसन ओळखपत्र म्हणून बिलकुल चालणार नाही. तर आधार कार्ड, पॅन कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. चुकीची माहिती दिल्यास उमेदवार बाद होणार आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो, ही भरती परभणी व हिंगोली जिल्ह्यासाठी अत्यंत उत्तम संधी आहे. म्हणजे 70% पदे या जिल्ह्यातूनच भरली जाणार आहेत. एकूण 157 पदे, म्हणजे स्पर्धा तर तयारी केली तर निवड मित्रांनो पक्की आहे. या व्हिडिओला लाईक करा, आपल्यासोबत शेअर करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि जे गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. अशा भरतीच्या अपडेटसाठी आपल्या अभिजात मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला हवे असल्यास मी क्लर्कसाठी फुल सिलेबस ॲनालिसिस स्टडी प्लॅन 30 डेजमध्ये कसं करायचा किंवा प्रिव्हियस इयर एक्सपिरियन्स क्वेश्चन मी कसे असतात हे तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. ते आपण या ठिकाणी व्हिडिओ बघितला. धन्यवाद.